हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आमच्या फॅमिलीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना, हॅलो. तर आमचं बाळ चाललंय पहिल्यांदा ट्रिपला. आता ही ती पहिल्यांदा नाही म्हणजे हा खूप वेळा फिरती ती. पुढे चालली गाडी, पुढे चालली गाडी, पुढे चालली. अहो तर आम्ही चाललो आहोत. कॅप्शनवरनं कळालंच असेल, आम्ही चाललो भीमाशंकरला. तर आमचं प्लॅन चालू होतं की कुठे जायचं ठरत नव्हतं ॲक्च्युली, कारण ह्यांनी खास सुट्ट्या काढलेल्या आहेत, कारण आता माझी पण ड्युटी लवकर सुरू होणार आहे. मग म्हटलं कुठेतरी फिरून यावं जवळजवळ, कारण समर्थ पण लहान आहे. जास्त लॉंग ट्रिप पण मी सजेस्ट नाही करत आहे त्यांना. आता हे मला सजेशन देतात की जाऊ लॉंगला, पण मी म्हणते नको, असे स्टेप बाय स्टेप जाऊयात आपण. थोडं एक जर्नी वाढवत हा, म्हणजे आधी 50 किलोमीटर केलं, मग 100-200 असं थोडं वाढवत जाऊ किंवा दिवस वाढवत जाऊ, असं आपण करूयात. तर चला, सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. आणि असा हा छान लुक तुम्हाला दिसेलच पुढे. छान हा ड्रेस मी ऑलरेडी घेऊन ठेवला होता. हा, आणि मला जे गिफ्ट भेटले ते पण त्याचा यूज करून करतो आता. आम्ही दोघांनी चष्मा, म्हणजे माझा मी चष्मा बनवून घेतला का तर स्क्रीन टाइम जास्त होतो माझा, डोळे फार दुखतात माझे. त्याच्यासोबत त्यांना पण ट्रॅव्हलिंग जास्त होतं ना, त्यामुळे मला चष्म्याची खूप गरज होती. चांगलं दिसलं पाहिजे मी. यांची ट्रॅव्हलिंग होती, माझी एडिटिंग जास्त होते, त्याच्यामुळे मला चष्मा घेतलाय. आणि मला सांग कसं दिसतंय मी. हो, खूप छान दिसतंय. माझा कुठे गेला? माझा मागे ऍक्च्युली तुम्ही पाहिलाच असेल फोटोज व्हिडिओज मध्ये. आता असं झालंय की सेम मॅच झालेला आहे. माझा जो ड्रेस आहे त्याचं जे फ्रेम आहे ती सेम मॅच झालेली आहे. तर चलो चलते है. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आता आणि ह्याच मोठ्या ट्रिपसाठी आम्ही काल थिऊरला सुद्धा जाऊन आलो गणपती बाप्पाच्या पाया पडून. जे समर्थासाठी योग्य असतील अशी ट्रिप आता सध्या करतोय. पुढे ती 6 महिन्यांची झाली, वरचं खायला वगैरे लागली की, म्हणजे थोडं कळायला लागेल ना तिला, बसायला वगैरे लागेल, तर मग काही जास्त. आणि असे आमच्या बाळाला खूप फिरायला आवडतं, त्यामुळे त्यात विषयच नाही. आम्हाला काही गरज पडत नाही असं तिला खूप हे करायची, पॅम्पर करायची. तर चलो. कोणता बिझनेस करायचा तुला सांग ना. काही नाही, करिअर मध्ये झालं तर भीमाशंकरला कुठं बाहेर बसायचं का तुला? बघा, मोटिवेशन घ्या आमच्या ओमकडनं. ते पण ऑनलाईन असेल तर माझा लागणार आहे. म्हणजे किती प्रेम आहे बहिणीवर बघ. म्हणजे जे काय कमवल ते तुला देणार आहे. म्हणजे फायदा काय बाहेर बस पैसा जाणार आहे ना. हा, अगं पण तो काहीतरी त्याचा बिझनेसचा फायदा काय? पैसे घेत, पैसे तर त्याच्याकडे एकही. अगं म्हणजे तो पैसे तुझ्यासाठी, तुझ्याकडे याच्यासाठी देणार का तर म्हणजे नाही का तू साचून ठेवशील, मग नंतर इकडे तिकडे खाय त्या पैशात तिला म्हणजे हा भीक मागून मिळाला. एवढे पण वाईट दिवस नाही आले. सानिकाचं लग्न ओम करणार आहे, ते पण. तुमचं काय म्हणणं आहे? काही लवकर बघतो. काय म्हणलं ते? लवकर फक्त भीक बघायला बाहेर, म्हणजे लवकर लग्न होईल ना, तर अजून 10-20 वर्ष जातील, तोपर्यंत पथारी होशील ना तू. काय म्हटली? लग्न नाही करायचं. बरं, हे आम्ही आता व्हिडिओमध्ये नोट झालंय, त्यामुळे स्थळ बिळ पाठवू नका. आमच्या सानिकाला लग्न नाही करायचे, बिन लग्नाचं राहायचं. व्हिडिओ डिलीट. हा, काय व्हिडिओ डिलीट.
चिडली काय बाबा ओरडले तू ओरड ना बाबांना तू ओरड लय राग आला तिला तुम्ही ओरड सॉरी म्हणा सॉरी म्हणा म्हणते पप्पा सॉरी म्हणा मी सॉरी म्हणू सॉरी म्हणा सॉरी मला डोकं आई फार जीव काढला बस बाबा सॉरी म्हणले सॉरी बस की आता त्यांच्याकडे रागाने बघते सॉरी म्हणा कोण जिंकते काय माहिती आता समोर नको बाळा नको ना तिला जिंकायचं तू जिंकली बा समू जिंकली तू बाबा हारले तू जिंकली हा तू झाले गाडी येडी पप्पांनी पॅक करून ठेवले तिला इट्स नेसेसरी बसलेलो आहोत सगळे equity which is level. ये तो उतर लागत नाही का I knew that गॅरंटी वाटत समज आता काहीतरी वेगळंच चालू एवढी छान नॅचरल securitized debt instruments are subject to risk, including delay and or default. पाऊस पाड ना सानिका काही तर म्हणते समर्थ पाऊस पाड पाणी सोडलं जास्त पाऊस झाला ते होतं नाही काय माहिती विचारलं नाही कधी ए माग नको जाऊ
छत्री आणायला गेले कारण एवढ्या पावसामध्ये मम्मी बाळाला सो म्हणून पिल्लूसाठी छत्री आणायला गेले चमूचे पप्पा आहे ना. दीदी इकडे बघ दीदी जादू तुमची गाडी कसं नाही 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 हो नाही ते काट आहे ना छत्री एवढी नाही नाही काय नाही. हो 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 ए शमू नको म्हण ए समर्था नाही ते झाकून देणारच नाही. या पावसात माकड बघ शमू ए माकड ए माकड वर 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 खरंच माकड आहे. हे ना जागेला जायचं ना पण विसरलं गाईमध्ये होतं माझ्याकडे यायचं मुला समर्था काय दिसते ओले ओले जादू दिसती खरंच जादू वाटती. मस्त वाटते ना उभा व्हिडिओ समोर फक्त मम्मी पाहिजे. मम्मीकडे आल्यावर शांत बसली बाळा. अगं माझी पकडू घेऊन ते चपला ठेवू का. दर्शनासाठी आलो होतो पण दर्शनाला एवढी लाईन आहे की थांबू शकत नाही कारण पाऊसही पडतोय खूप. आणि हे पप्पा बघा पप्पा नुसते मला ओरडते. पप्पा ओरडतात कारण पुढे चल कशाला वगैरे नाही का. त्याच्यामुळे गाईज लाईन खूप मोठी आहे त्याच्यामुळे आम्ही लाईनी थांबत नाही आहे. तेव्हा पुढे जाऊन फक्त बाहेरून मे बी दर्शन घेऊ आणि जर बाळाला भेटलंच तर आम्ही नाही बाळाचं दर्शन होईल तर आम्ही मोस्टली बाहेरूनच दर्शन घेणार. ही आमची बबडी सगळं टकमक बघतेस तिथे सगळं नवीन दिसते. सो तिला जास्त बघायला आवडतं बाहेर फिरायला जास्त आवडतं. सो ती सगळीकडे बघते कुठे आलं काय आलं वगैरे आहे ना. समू ए समू बिझी आहे बघण्यामध्ये. समू काय बघतील शोनू कुठं आली बाळ फिरायला आली. जय बाप्पा करायला आली तू. आमचं बाळ जय बाप्पा करायला आले. आता आम्ही चाललोय मुखदर्शन आहे का. आता लाईनीत जर उभं राहायचं असतं ना तर मग उद्या सकाळी निघावं लागणार आपल्या इथून. हा प्रॉब्लेम आहे कारण खूप जास्त पाऊस पडतो. तुम्ही बघत असतात मंदिर. आम्ही सध्या मुखदर्शनासाठी चालले. मुखदर्शन घेऊ. दान दक्षिणा करा देवाला दान दक्षिणा करा. गाईस पाऊस खूप जास्त पाऊस पडतोय आणि आमची कुठं मंदिर आहे वरती मम्मी. चला आपण जाऊ. नाका ऍडव्हेंचर तिचा एवढा फुल ऍडव्हेंचर चालू आहे समूचा. आणि आम्ही जिजूकडे आम्ही फुल भिजलोय दोघं. हा घेतला बऱ्यापैकी.
मम्मी मम्मी भिजली तरी रेनकोट येते आणि काय करू वापरू कोणी वापरणं पण रेनकोट त्याला भिजून रेनकोट घेताना राजा धीराणी महाराणी समर्थ राणी पधार रही समर्थ राणी पधार रही दाखव दीदी समर्थ राणी दाखव पदार्थाना एक नंबर गेट समूह मस्त दर्शनासाठी हो 2 मिनिटात येते अशा प्रकारे समूहचं डायरेक्ट दर्शन झालं आहे ना समूह हो शंभू बाळ हो पप्पांना पण काढायचं पप्पा चला फोटो काढा ए मम्मी मम्मी तर रेडीच आहे लगेच पप्पा 2 मिनिटं थांबा दीदी खूप जास्त दमलं एवढा पाऊस आहे दर्शन मात्र एक नंबर समुद्र आपण हे नंतर घेऊया आमचे समूह अशा प्रकारे समर्थांचं खूप छान दर्शन झालं आई आणि मुलीला डायरेक्ट दर्शन होतं तर मुखदर्शन होतं मग गेलो आणि तिथं आतमध्ये गेल्यानंतर आधी तिथं बाहेर दर्शन घेतं पण फार आतमध्ये पिंडापाशी जायचं होतं मला आता हे वाटतात की नाही डायरेक्ट त्यांनी आतमध्येच सोडलं पूर्ण बाळाला पण पिंडापाशी दर्शन मिळालं बाळाला समर्थ मग मला पण दर्शन मिळालं तर मला खूप छान वाटतं आणि आमची समर्थ खूप करत आलं पण दर्शन छान झालं समूह पिल्लूचं छान दर्शन झालं पिल्लू तर मी गाडीचं नियोजन करून आलो समूहचं पहिलं समूहचं पहिलं 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंगाचं तिने खूप छान दर्शन पिऊ ना मग तिथं पिऊ ना तिथं आधी चहा पिलं तर गाडी बघता येईल ते समूहचं 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंगाचं खूप छान आणि मेन म्हणजे डायरेक्ट पिंडी समोर दर्शन झालं आहे की नाही शी इज द लकी गर्ल शी इज अ व्हेरी लकी नो असे लक्ष्मीच आमच्या लक्ष्मीचं खूप छान दर्शन झाले आहे ना बबडी बिझी आमची पावसामध्ये मस्त गरमागरम वडापाव आणि चहा आस्वाद सगळे जात आणि इथे आम्ही दोघे आमची शमू आणि मावशी तिची अरे काय झालं घे जरा वास घे आम्ही जरा शमू पण काढणारे व्यक्ती ज्यांनी खूपच जास्त भिजलेत ते सगळे चहा वगैरे घेत आहेत कॉफी घेत आहेत मजा आली मजा म्हणजे खूपच जास्त मजा आली हो जमू निका पानवाली आणि तिने माझा ड्रेस घातलाय आणि सेम पान घेऊन पानची जाहिरात करते काय म्हणतात रे तर खूप मस्त गार वारा सुटलेला आहे आणि खूप छान वाटतंय
मम्मी बाळाला सांभाळते, म्हणजे ती झोपली होती ॲक्च्युली, पण खूप गार वारं सुटल्यानंतर तिला परत झोपली, रडत होती थोडीशी. आणि ती सगळं काहीतरी आपलं पान घ्यायचं काम चालू आहे. ते पान नाही खाते ॲक्च्युली, ते एक घेतलं आहे फक्त. तुला घेतच नाही मी व्हिडिओमध्ये, तुझा व्हिडिओच नाही. नको नाही खायचा. तर आम्ही आता थांबलो तर चहा पिण्यासाठी, चहा वगैरे पिऊन झाला आहे. खूप मस्त दर्शन वगैरे झालं आणि मस्त भरपूर पाऊस होता. आम्हाला वाटलं ना तेवढं पाऊस असेल, पण त्याच्यात पण आई आणि बाळाला लवकर दर्शन घेतलं, त्यामुळे पटकन आणि मला खूप अशी VIP ट्रीटमेंट दिली, त्यामुळे मला खूप छान वाटलं. तर अशा प्रकारे चेहरे दिसत असतील पूर्ण थकलेले, इकडे आम्ही जास्त थकलेले. आमची समूह मागे झोपलेली आहे निवांत. आम्ही आता जेवायला थांबलो आहे. रात्रीचे वाजले 10 जवळपास आणि आता आमची जर्नी संपत आली. आता जेवण करतो आणि घरी पोचू. पण आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का ते नक्की कमेंट करून सांगा. चला आता मी जेवण करून सगळे घाट होऊन गेलेले आहेत, मी सोडून सगळे घारटलेले आहेत. गारटले सगळे भिजले होते ना, मी सोडून. मला थंडी वाजत नाही. तर जेवण करून घेतो. आहे का चांगलं आहे का त्या खाण्याचा दोष चांगलं लागतंय का? तुला नाही घेते, मला घेते ते. काहीच नाही घेते, काहीच वेगळंच सध्या. चेहरा कसा झाला तुमचा? झोप आली आता मला. थंड पाणी म्हणजे शुभरात्री शुभरात्री. गुड नाईट. सगळ्यांचे डोळे नाही जायचे तुला ना, घरी नाही जायचे ना. नाही जायचं घरी नाही जायचं. होम स्वीट होम फायनली घरी पोचलेलो आहोत आम्ही. घरी आला थकला माणूस मला, थकला केलो. पहिल्या बोबड्याची नजर काढ. तर मंडळी याचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू द्या. उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि बाय. आता आम्ही जातो आहे, आता आम्ही पोहोचूच आहे 1 अर्ध्या तासामध्ये. आणि अवतार आमचे इग्नोर करायला, कारण असे आता आम्ही झोपेला आलेलो आहोत पावसामुळे सगळे भिजलो होतं. तर चलो चलते, नेक्स्ट भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.